गुड मॉर्निंग गाईज. तर आंघोळ वगैरे करून देवीचं दर्शन घ्यायला गेलो. त्यानंतर माझा मित्र आला. मग आमचं प्रेझेंटेशन असल्यामुळे आम्ही कॉलेजकडे जायला निघालो. तर ही इंदापूरचं दर्गा मस्जिद आहे. इथून थोडं पुढं आलो आणि नेहरू चौकात पोहोचलो. नेहरू चौकातील हे जुने घर आहे. तुम्ही बघू शकता, पेशव्याच्या काळातले घर आहेत हे. ही जुनं घरं बघून आम्ही पुढे आलो. इथं इंदापूरची जुनी कचेरी होती. आता इथं किल्ल्याचं रेनोव्हेशनचं काम चालू आहे. हे झाड तुम्ही बघू शकता, हे झाड खूप जुनं आहे. त्यानंतर थोडं पुढं आलो आणि इथे इंदापूरची मेन कमान होती आधी. त्याच्याच पुढे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. राम मंदिरच्या थोडं पुढं आले की इथं अकलूज नाका आहे आणि इथं विठ्ठलांची एक मूर्ती आहे. ह्या रोडनी सरळ पुढे आले की तुम्हाला लेफ्ट साइडला एक दूधगंगा दिसेल. इंदापूरची हे दूधगंगा आहे. इथूनच राईट साइडला बघितलं तर तुम्हाला प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूल दिसेल. त्यानंतर थोडं पुढं आले की व्हीपी कॉलेज दिसेल तुम्हाला. तिथूनच थोडं पुढं आले की आपलं ऑफिस आहे. ऑफिस पाशी आलो, गाडी वगैरे पार्क केली. त्यानंतर शटर उघडलं. शटर ओपन करून आतमध्ये आलो. माझ्या ऑफिसचा व्ह्यू दाखवतो, तुम्ही माझा ऑफिसचा व्ह्यू बघू शकता. तर हे आहे ऑफिसचा व्ह्यू. अजून खूप काही काम राहिलं आहे. माझी व्हाईट पॅन्ट खराब झाली म्हणून घरी कपडे वगैरे चेंज करून परत ऑफिसवरती आलो. ऑफिसचं काम उरकून कॉलेजकडे जायला निघालो. जाता जाता हे स्प्राईटची बॉटल पिली, म्हणजे प्रेझेंटेशन देताना एनर्जी येईल. त्यानंतर कॉलेजच्या गेटच्या आतमध्ये गेलो तर तुम्ही हे झाडं बघू शकता, किती सुंदर दिसतात. गाडी पार्क करून क्लासरूम मध्ये गेलो. तर हा आमचा क्लासरूम आहे, पूर्णपणे आज एम्प्टी आहे. प्रेझेंटेशन वगैरे देऊन घरी आलो. माझा फोन स्विच ऑफ झाला होता, त्यामुळे मी शूट काय घेऊ शकलो नाही. त्यानंतर थोडं फ्रेश झालो आणि फ्रेश होऊन बाहेर आलो. जाळ लावला, थोड्या वेळ शिकुटी केली. शिकुटी करून झाल्यावर इथं टिंबुर्णी नाक्यावरती आलो. इथं आपल्या मित्राचं चिकनचं दुकान आहे, त्याच्याकडून 1 किलो चिकन घेतलं आणि घरी नेऊन दिलं. चिकन घरी देऊन परत गावात आलो. आम्हाला हेअर कटसाठी जायचं होतं, तर तुम्ही इंदापूरचा नाईटचा व्ह्यू बघू शकता कसं आहे. त्यानंतर खडकपुऱ्यावर गेलो, छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि कटिंग करायला गेलो. तर हे आपल्या बहीचं दुकान आहे. माझे हेअर बघा किती वाढले आहेत, बट तुम्हाला वाटत असेल मी हेअर कट केला नाही, बट मी साईडने कट केलेलं. मला मोठेच हेअर आवडतात. त्यानंतर हेअर कट करून मित्राला थोडी शॉपिंग करायची होती, कपडे घ्यायचे होते, म्हणून त्रिदेव कलेक्शनमध्ये आलो. त्याला कपडे घेतले. तर हे कपडे कसे आहेत मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर शॉपिंग करून आम्ही घरी जायला निघालो. रस्त्याने खूप गार लागत होतं म्हणून आम्ही 1 कप चाय घेतला. घरी आलो, आरती केली. आरती वगैरे करून आता मी घरी आलो आहे. आता मी ब्लॉग एडिट करून झोपणार आहे. बाय, गुड नाईट.